स्वागत आहे आपलं माझं यूट्यूब चॅनल व्हिलेज लाईफ या चॅनलवर. हा आहे देशी पावटा, ज्याला ग्रामीण भागात वरणा म्हणतात. त्याचा हा 8 गुंठ्याचा प्लॉट आणि हा प्लॉट केला आहे तो झिरो ट्रिलिंग ह्या तत्वावर. पावसाळ्यामध्ये खरीप पीक होतं, यामध्ये सोयाबीन काढल्यानंतर तसंच ह्या 11 ते 12 सऱ्या या कडापासून इथं हे उगवले. त्याच्या पलीकडच्या पण 2 सऱ्या आहेत, ते उशीरनं पेरलेलं आहे वरणा. आणि वरणा पेरायच्या अगोदर प्रति किलो 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर या बियाणाला थोडं पाणी मारत पाण्याचं शिंतोडं देत ते बियावर कोटिंग केलेलं होतं. आणि हे या ठिकाणी 3 ते 4 दिवसापूर्वी, आज तारीख आहे 2/11/2025, साधारणतः 30 आणि 31 तारखेला हा टोकणलेला वरणा आहे. मध्ये एक दिवस पाऊस झाला चांगला जोराचा, त्यामुळं लवकरच उगवून आलेलं आहे. आणि ह्याला ट्रायकोडर्मा बुरशी चोळलेली आहे आपण. आणि सोयाबीन काढल्यानंतर यामध्ये थोडं तण वाढलेलं होतं, त्याच्याकरिता आपण तणनाशक मारून पहिला हे तण हे केल्यानंतर वाळल्यानंतर आपण वरणा टोकून घेतलेलं आहे. आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025. आजचा आपला हा देशी पावट्याचा प्लॉट. पहिले सुरुवातीचे 2 पाकळ्या आल्यानंतर आता ही नवीन पालवी फुटत आहे. आणि शक्यतो रविवारी या प्लॉटला पाणी पाजायचं नियोजन केलेलं आहे. आज 9/11/2025 आपल्या पावट्याच्या प्लॅटला पाणी पाजून घेतलं आहे. आणि बायोपेस्टिसाईड कुठं तर पानं कुरतडणारी आळी एक 2-4 रोपांना तिची जरा लागण दिसल्यामुळं आज आपण बायो कंट्रोल एजंट बेव्हेरिया बेसियाना आज फवारत आहे. प्रतिपंप 67 ग्रॅम. अंडी आणि ताकाचं औषध जे खत म्हणून काम करतं, बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि कीटकनाशक त्यांच्या उग्र वासानं किडे यायचे थांबतात. हे जवळजवळ 1 लिटर ताक आहे, काल तयार केलेलं, चांगलं आंबलेलं आहे, आंबट वास येते छान. आणि 1 लिटर ताकासाठी ही 8 अंडी आपण आता फोडायची आणि भरणीमध्ये घालायची आणि काठीनं ढवळून भरणीचं तोंड टोपणानं बंद करायचं. आणि 7 दिवस, आज वार आहे सोमवार, म्हणजे पुढच्या सोमवारपासून हे आपल्याला वापरायला येते औषध. पंपाला जवळजवळ 100 ते 150 ग्रॅम 150 मिली तुम्ही घालू शकता एका पंपाला. आणि हे आपण जे देशी पावटा केला आहे त्याच्यावर फवारण्यासाठी खत, कीटकनाशक आणि अळीनाशक, बुरशीनाशक म्हणून. ताकामुळे बुरशीच्या प्रसाराला पायबंद बसतो. आणि अंड्यामध्ये जे असतं कॅल्शियम, विटॅमिन्स, प्रोटीन्स जे आहे ते सगळं कुजून या ठिकाणी चांगलं खत आपल्या वरण्याच्या प्लॉटला होणार आहे. धन्यवाद. अंडी फोडून ताकामध्ये टाकायला चालू आहे. आणि आमचे 9 तरुण शेतकरी यश कुडाळकर या ठिकाणी मदत करत आहेत. यूट्यूबला काठी घे, हे घे, रवीनं हलवे येणार असू दे, बडबड ऐकू चाललंय त्यात. रवी घे, हात धुवून याचा.
ते सगळं होणार आहे. ते हे रवी घे की तिथली धुवून ठेवते. आणि अंडी टाकल्यानंतर आपण असं चांगलं काठीच्या मतीनं किंवा ह्याच्या मतीनं हे औषध जे करायचं आहे, खत किंवा टॉनिक ज्याला आपण म्हणतो, ते प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये करायचं आहे. आणि याला 7 दिवस कुठल्याही प्रकारची हवा लागू द्यायची नाही. असं चांगलं ढवळून घेतलं आहे बघा. कलर बदललेला आहे त्याचा. अंडी सगळी पूर्ण मिक्स झालेली आहेत. आणि याला हवा लागू द्यायची नाही. हवा जर लागली तर हे कुजून खत बनायच्याऐवजी ह्यामध्ये आळ्या तयार होतात आणि पूर्ण सगळं आपली मेहनत आणि पैसे वाया जातात. त्यामुळं आज ढवळल्यानंतर बरोबर 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी तुम्ही उघडून डायरेक्ट फवारणी करता वापरलं तर चालतं आहे. आधीमध्ये उघडायची गरज नाही, ढवळायची गरज नाही. आणि हे जर शेतात केलं तर खूपच छान आहे. शेताच्या तुमच्या शेडमध्ये, खोपीमध्ये. घरात केलं आणि चुकून जरी 6-7 दिवसानं ह्याचं टोपण जर कोण हलवलं किंवा ढिलं झालं तर इतका प्रचंड उग्रवास येतो, तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही. फवारणीच्या वेळेला रस्त्याच्या बाजूने जाणारी लोक किंवा अवतीभोवती फिरणारी कुत्री हमखास तीव्र वास असल्यामुळं आणि घाण वास असल्यामुळं असं एअरटाईट केलेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा जाणार नाही याची दक्षता घ्यायचं हे गरजेचं आहे. आणि आता या पद्धतीने हे आता 7 दिवस एका ठिकाणी ठेवून 7 दिवसानंतर 8व्या दिवसापासून आपल्या वरण्याच्या प्लॉटला फवारायला चालू करायचं आहे.